नमस्कार. कृषी साथीच्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर आहे. कांद्याच्या मार्केटमध्ये एक मोठं वादळ, नाहीतर जणू काही भूकंपच येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. तर मग पुढे नक्की काय होणार आहे आणि या परिस्थितीला आपण सामोरं कसं जायचं? चला, आज याचाच सखोल आढावा घेऊया. हे शब्द माझे नाहीत. हे शब्द आहेत एका अनुभवी शेतकऱ्याचे. आणि जेव्हा जमिनीवरचा माणूस असं काही बोलतो, तेव्हा ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. कांद्यामध्ये भूकंप येणार आहे? पण हा भूकंप नेमका कसा असेल, तो का येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तो कधी येणार आहे? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. या विश्लेषणात आपण खोलवर जाणारच आहोत, पण त्याआधी एक छोटीशी पण महत्त्वाची आठवण. बाजारातले असे महत्त्वाचे आणि वेळेवर मिळणारे अपडेट्स आपल्यापर्यंत नियमित पोहोचावेत, यासाठी कृषीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण योग्य वेळी मिळालेली माहितीच आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते. चला तर मग सुरुवात करूया सध्याच्या परिस्थितीपासून. आज महाराष्ट्रातला शेतकरी एका मोठ्या गोंधळात सापडला आहे. बाजारात नेमकं चाललंय तरी काय, हेच कोणाला कळेनासं झालंय. आधी आपण हाच गुंत सोडवण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, हे एक मोठं कोड आहे, नाही का? बाजाराचा साधा नियम काय सांगतो की बाबा, जर बाजारात मालाचा पुरवठा कमी झाला तर त्याचे भाव वाढतात. पण प्रत्यक्षात काय घडतंय? नेमकं उलटं. सगळ्यांना माहितीये की कांद्याची लागवड कमी झालीये, माल कमी आहे, तरीही भाव काही वाढायला तयार नाहीत. हा जो विरोधाभास आहे ना, तोच शेतकऱ्याला चक्रावून सोडतोय की आपलं गणित नेमकं चुकताय कुठे. आता थोडं मागे जाऊया. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कांद्याला भाव मिळत होता फक्त 15 ते 20 रुपये किलो. आणि याच कमी भावांनी सगळा खेळ बदलला. अनेक शेतकरी निराश झाले. त्यांनी कांद्याकडे पाठ फिरवली आणि नकळतपणे आजच्या या मोठ्या समस्येची पायाभरणी तेव्हाच झाली होती. त्यावेळच्या त्या कमी भावाचे परिणाम आता आपल्याला दिसायला सुरुवात होणार आहे. मग आता प्रश्न येतो की लागवड इतकी का घटलीये? चला, या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. कारण भविष्याचा अंदाज घ्यायचा असेल तर भूतकाळात काय आणि का घडलं हे समजून घ्यावंच लागतं. आणि या सगळ्या समस्येचं मूळ दडलंय या वर्षीच्या मान्सूनमध्ये. तर झालं असं की ऑगस्ट ते ऑक्टोबर ह्या काळात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या अवकाळी आणि सततच्या पावसाने कांद्याच्या रोपवाटिका, म्हणजे जी नर्सरी असते, ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. शेतकऱ्यांनी हार नाही मानली. 2-2, 3-3 वेळा रोपं टाकण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी निसर्गापुढे त्यांचं काहीच चाललं नाही. सगळी मेहनत पाण्यात गेली. मग शेवटी अनेकांनी कंटाळून, निराश होऊन कांद्याचा नाद सोडला आणि गव्हासारखं दुसरं पीक घेतलं. आणि याचा थेट परिणाम हिवाळी कांद्याच्या लागवडीवर झाला. आणि याचा परिणाम किती भयंकर होता हे तुम्हाला आकड्यांवरून कळेल. नोव्हेंबर-डिसेंबर जो लागवडीचा मुख्य काळ असतो, त्या काळात कांद्याच्या लागवडीत तब्बल 60% घट झाली. 60%! हा आकडा साधा नाहीये. ही एक खूप मोठी घट आहे. आणि हीच घट भविष्यात पुरवठ्यावर किती मोठा परिणाम करणार आहे याचा अंदाज आपल्याला आता येऊ शकतो. आता एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, ही समस्या फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये. आपल्याला पूर्ण देशाचं चित्र बघावं लागेल. कारण इतर प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे यावरच बाजाराची पुढची दिशा ठरणार आहे. आपण जर गुजरातकडे पाहिलं तर तिथेही पावसाने कांद्याचं मोठं नुकसान केले. तिथल्या मालाला कोंब फुटतायत, क्वालिटी खराब झालीय. त्यामुळे तो कांदा 200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासच करू शकत नाही. याचा सरळ अर्थ काय? तर गुजरातचा माल ईशान्य भारतासारख्या लांबच्या बाजारपेठांमध्ये पोहोचणारच नाही. आता मध्य प्रदेश, जे एक मोठं उत्पादक राज्य आहे, तिकडचा तर विषयच संपलाय. मध्य प्रदेशातून या हंगामात येणारा कांद्याचा पुरवठा आधीच संपलेला आहे. म्हणजे तिथून आता बाजाराला कोणतीही मदत मिळण्याची शक्यता शून्य आहे. आणि आता राहिला प्रश्न राजस्थानचा. अलवर आणि शिखरसारख्या तिकडच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये येणारा माल, म्हणजे आवक, निम्म्याहून अधिक कमी झाली आहे. आणि जाणकारांचा अंदाज असा आहे की जानेवारीच्या मध्यापर्यंत ती जवळजवळ पूर्णपणे थांबेल. म्हणजे बघा, एका पाठोपाठ एक मोठ्या राज्यांमधून येणारा पुरवठा थांबत चाललाय. आता जरा बाजारातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, आणि ती म्हणजे अफवा. कारण अशा नाजूक वेळी अफवांना खूप पेव फुटतं. विशेषतः बांगलादेशला होणाऱ्या निर्यातीवर बंदी येणार असल्याची जी चर्चा सुरू आहे, त्यातलं खरं खोटं काय आहे ते आपण समजून घेऊया. तर ही जी बांगलादेश निर्यातीची गोष्ट आहे ना, ही एक अफवा असण्याची दाट शक्यता आहे. आणि यामागे व्यापाऱ्यांचा एक डाव असू शकतो. विचार करा,
निर्यात बंदीची भीती निर्माण केली की शेतकरी घाबरून आपला माल लगेच बाजारात विकायला आणेल. त्यामुळे आवक अचानक वाढेल आणि मग त्यांना कमी भावात कांदा खरेदी करता येईल. हा एक साधा सरळ डाव असू शकतो. खरं तर आपण वास्तव समजून घेतलं पाहिजे. निर्यातीमुळे बाजारावर खूप मोठा परिणाम होत नसतो. दिवसाला 50-60 गाड्या बांगलादेशला गेल्याने देशांतर्गत बाजारात मोठे बदल होत नाहीत. खरी गोष्ट ही आहे की आपल्या 140 कोटी लोकांची प्रचंड मोठी गरज हीच बाजाराला चालवणारी मुख्य शक्ती आहे. आपली देशांतर्गत मागणीच सर्वात महत्त्वाची आहे, निर्यात नाही. तर आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं, लागवडीतली घट, इतर राज्यांमधली बिकट परिस्थिती, हे सगळे पुरावे एकाच दिशेने संकेत देत आहेत. देशभरातल्या कांद्याच्या पुरवठ्यामध्ये एक प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे आणि त्याचे परिणाम आता लवकरच बाजारात दिसणार आहेत. परिस्थिती किती गंभीर आहे हे या एका उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. जिथे शेतकऱ्याला 1 एकरमध्ये साधारणपणे 100 गोण्या कांद्याचं उत्पादन मिळायचं, तिथे आता जेमतेम 25 गोण्या हाती लागतायत. म्हणजे उत्पादनात थेट 75% घट. हा आकडा आज पुरवठ्यातला तुटवडा किती मोठा आहे हे सांगायला पुरेसा आहे. मग आता सगळ्यांच्या मनात रेंगाळणारा तोच प्रश्न की भाऊ, हे सगळं ठीक आहे, पण बाजारात तेजी कधी येणार? शेतकऱ्याच्या पदरात 2 पैसे कधी पडणार? तर अभ्यासकांच्या अंदाजानुसार 15 जानेवारीनंतर बाजाराचा खेळ बदलायला सुरुवात होईल. जानेवारीच्या शेवटी आणि पूर्ण फेब्रुवारी महिन्यात पुरवठा आणि मागणीतली ही प्रचंड तफावत भावांवर परिणाम करेल आणि एक मोठी वाढ अपेक्षित आहे. आणि मार्च महिन्यात तर पुरवठा अत्यंत कमी राहील, असे एक एकंदरीत चित्र स्पष्ट दिसते. चला, आता या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. या सगळ्याचा नेमका अर्थ काय लावायचा आणि याकडे कोणत्या नजरेने बघायचं हे आता समजून घेऊ. चला, या संपूर्ण चर्चेचं सार काय ते पुन्हा एकदा बघूया. पहिलं, अतिवृष्टीमुळे लागवड प्रचंड घटली. दुसरं, ही समस्या फक्त आपली नाही तर देशव्यापी आहे. तिसरं, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांकडूनही मदत मिळणार नाही आणि म्हणूनच पुरवठ्यातली ही मोठी तूट भावांवर परिणाम करणार हे जवळपास निश्चित आहे. आणि त्यामुळेच जानेवारीचा दुसरा 15वाडा आणि फेब्रुवारी महिना हा अत्यंत निर्णायक ठरणार आहे. हो, पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हा कोणताही दावा नाही किंवा आम्ही कोणती हमी देत नाही आहोत. हा देशभरातील पुरवठ्याची जी सध्याची परिस्थिती आहे, जे वास्तव आहे, त्यावर आधारित एक तार्किक आणि अभ्यासपूर्ण अंदाज आहे. ह्या माहितीचा उपयोग करून आपण सावधपणे पण आशावादी राहू शकतो. आणि शेवटी एक प्रश्न जो आपण स्वतःला विचारायला हवा. बाजाराच्या या संभाव्य बदलाला आणि येणाऱ्या भूकंपाला सामोरे जाण्यासाठी आपली रणनीती काय असेल, यावर विचार करणं आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्यासाठी इतकंच. बाजारातल्या प्रत्येक घडामोडीवर आमचं लक्ष आहे आणि असंच सखोल विश्लेषण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी कृषी साथी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.